गाईस कालच्या बर्थडेमध्ये आपल्याला गिफ्ट भेटलेला द रायटिंग टॅबलेट. तर काही ह्याच्या फार सारे फेमस व्हिडिओ बघितले माझ्याकडे पण आहे. तर काही आता आपण ह्याची अनबॉक्सिंग करतो. ह्याचा कलर दिसतच असेल, ह्याचा कलर ब्ल्यू आहे ना गाईस. आता मी ह्याची केलंय अनबॉक्सिंग. तो गाइस ये तो प्लास्टिक में, अरे ये क्या है हमारे लिए. अच्छा गाइस पहिले तर याला आपल्याला साफ करायला लागेल, कारण की याची पॅकेजिंगमध्ये हे झालेलं, याच्यावरती थोडीशी पॅकेजिंग हे झालेली थोडीशी गाइस. तर मला याची फीचर्स माहीत आहेत. इझिली रायटिंग की टू क्लिअर. काय घेतलेला छोटा तर गाईस हे साफ करायला घेतलेलं. त्याच्यावर काय सांडलेलं? सांडलेलं नाही, त्याच्यावरती आता हे जे स्क्रॅचेस असतात ना ते साफ करायचं. तर गाईस आता हे आहे आपलं, ही आहे आपली मॅजिकल पेपर. तर गाईस एकदा तर गाईस आता तुम्हाला याच्यावरती काही पण लिहून आपण इरेज ह्याच्यावरती आपण करू शकतो ना गाईस. इकडे जर तुम्ही स्वाईपला लॉकवरती इकडे मूव केलं ना, अनलॉक हा लॉक, इकडे जर तुम्ही ह्याला मूव केलं तर आता बघा, आता जेव्हा मी काय करेन तर हे इरेज होणार नाही. हे तुमच्या कलाकारीला पण वाचवू शकते, अशी गोष्ट मी सांगितलंय गाईस. मी आता याला अनलॉक केलं. तर गाईस जर आपण ह्याची पेन्सिल हरवली तर काहीच नाही गाईस, आपण ह्याच्यावरती कशाने पण लिहू शकतो, जसं की पेन. तर गाईस आता आपण ट्रायल मारणार पेनने. नाही काहीच नाही झालं गाईस, पेननी पण होऊ शकते. पेनने लिहिलं आता. तर गाईस आपण याला बोटाने पण लिहू शकतो. तर गाईस आता मी तुम्हाला माझी साईन दाखवतो कशी आहे. मी जी साईन पण मी आता जी साईन यूज करतो ती आहे ना, माझा काय बँक अकाउंट आहे. तर गाईस ही आहे माझी आताची साईन. नाही मला वाटतं पेन्सिलनेच लिहितो. तर गाईस ही आहे माझी साईन, ही आहे माझी फायनल साईन. MPATIL ना गाईस माझे 3 साईन्स असतात. माझी सेकंड साईन आहे, नाही सेकंड साईन माझी आहे. तर गाईस ही आहे माझी सेकंड साईन, माझी थर्ड साईन आहे. नहीं गाइस ही माझी थर्ड साइन है, ये तो मेरी थर्ड साइन है. हाँ IL गाइस ही है माझी साइन. आता ब्लॉग इकडे संपतो. बाय बाय.